नमस्कार. आज 12 डिसेंबर 2024 वार आहे गुरुवार. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आज आपल्याला परत लोकसत्तांनी दगा दिलेला आहे. नो एडिशन फॉर टुडे. ओके, त्यामुळे आता अगदी प्राप्त होईल पहा, पण अगदी 7 किंवा 8च्या नंतर प्राप्त होईल ते. तोपर्यंत आपल्याला परत बातमी वाचून त्यानंतर त्याची एडिटिंग हे जमणार नाही आहे. त्यानिमित्ताने आज आपण लोकसत्ता स्किप करतोय. व अगदी मी हमखास गॅरंटी देत आहे की इंडियन एक्सप्रेस वाचल्यानंतर तुम्हाला लोकसत्ता आजचं वाचण्याची आवश्यकता नाही आहे, कारण लोकसत्तामध्ये पण याच बातम्या येतील. बेसिकली लोकसत्तामध्ये कमी बातम्या येतील आजच्यापेक्षा, कारण यामध्ये अगदी भरभरून आपल्या UPSCसाठी महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहेत इंडियन एक्सप्रेससाठी. ओके, त्यामुळे आपण आज फक्त इंडियन एक्सप्रेसच घेऊन थांबणार आहोत. तर पहिली बातमी आहे, लो रिअल इन्कम ग्रोथ इम्पॅक्ट डिमांड. कन्सर्न इन गव्हर्नमेंट. Private sector profit at 15-year high, but salaries stagnant. From services to manufacturing, wages show marginal growth. पहा, मागच्या 15 वर्षामध्ये प्रायव्हेट सेक्टरला जर तुम्ही निहाळलात तर आपल्याला काय समजतं, तर प्रायव्हेट सेक्टरची ग्रोथ खूप झालेली आहे, पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जी वर्कर्स काम करतात ना, त्यांचे वेजेस किंवा त्यांची पगारवाढ झालीच नाही. हे प्रमुख कारण आहे पहा. ओके, टू लिटल हाईक फॉर टू लॉंग. ओके, आता इथं IT सेक्टरचं वगैरे दिलेलं आहे. तर यांची पगार जर वाढ किती करण्यात आली आहे, फक्त 4% पगार त्यांची वाढलेली आहे. म्हणजे जे वेजेस आहेत ना, ते फक्त 4% वाढले आहेत. पण जर कंपनीचं जर तुम्ही पण ओव्हरऑल कंपनीची ग्रोथ जर पाहिलात ना, तर खूप वाढलेली आहे. आता पहा ना तुम्ही, एखादी कंपनी आहे 2000 मधील जी कंपनी असेल, आता आपण इन्फोसिस वगैरे घेऊयात किंवा TCS कंपनी घेऊयात. आता TCS जर कंपनी जर पाहिला, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ओके, याच्यापूर्वी फक्त त्यांची कॉलिंगची सर्व्हिस वगैरे होती, बरोबर. पण 2015च्या नंतर 2016ला ज्यावेळेस SSC MTSचा पहिल्यांदा पेपर फुटलेला होता 2016मध्ये, मग त्याच्यानंतर पहा TCS कंपनीची ग्रोथ, म्हणजे जिथे तिथं आयॉन डिजिटल झोन वगैरे बांधून त्यांनी काय केलं पहा, लगेच जे ऑनलाईन एक्झाम आहेत ना, ते कंडक्ट करायला लागले. मग काय, कंपनीची ग्रोथ तिथं भरपूर वाढली. पण जे कंपनीमध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत त्यांची तिथं ग्रोथ वगैरे झाली का, किंवा त्यांच्या सॅलरीमध्ये तिथं वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल का, तर बिलकुल नाही. जरी त्यांची वाढली सॅलरी तरी पहा फक्त 4% वाढलेली आहे. पण याच्याच विरोधात तुम्ही गव्हर्नमेंटचं जर पाहिलात तर अगदीच पहा 7वं पे कमिशन वगैरे. त्यानंतर आता पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारण्यात आला की 8वं पे कमिशन तुम्ही आणणार आहात का, तर अद्याप त्यांनी नकार दिलेला आहे. पण महागाई भत्ता दरवेळेस ते वाढवलेले आहेत पहा. आय थिंक सध्याला 39% महागाई भत्ता भेटत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, बरोबर. मग इथे प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला महागाई भत्ता वगैरे मिळतो का तसा, तर बिलकुल नाही. मग हेच कन्सर्न आहे असं ॲडवायझर अनंत नागेश्वरन यांचं म्हणणं आहे. व तुम्हाला माहिती आहे अनंत नागेश्वर हे काय आहेत, सध्याला अगदीच फायनान्शियल ॲडवायझर आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. मग त्यामुळे आता पाहूयात की प्रायव्हेट सेक्टरला यांनी कशा पद्धतीने पुढे धारीवर वगैरे जातील. कारण सध्याला GDPची जी ग्रोथ होत नाही आहे, त्याचं कारण हे नेमकं आहे. आपलं जे प्रायव्हेट सेक्टर आहे त्यामध्ये अगदीच आपली भरपूर पॉप्युलेशन प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करते, पण त्यांची वर्किंग कॅपॅसिटी अगदीच त्यांच्याकडून 8-8, 9-9 तास वगैरे काम करून घेतलं जातं, पण त्यांना सॅलरी जास्त पद्धतीने दिली जाते का, तर बिलकुल दिली जात नाही. व सध्याला माहिती आहे इन्फ्लेशन वाढलेलं आहे, मग सॅलरी त्यांची वाढलेली नाही आहे. पूर्वी जेवढी सॅलरी होती, म्हणजे अगदी 2000मध्ये जेवढी सॅलरी होती, फक्त त्यामध्ये 4% त्यांची सॅलरी वगैरे वाढ झालेली आहे. जेमतेम जर तुम्ही म्हटलं तर 5%पर्यंत, आता 5.5% फक्त FMCG या सेक्टरमधील सॅलरी वाढलेली आहे. बाकी दुसरीकडे सॅलरीज वाढ झाली नाही, म्हणजे 5.5% ही जास्तीत जास्त सॅलरी वाढली. ओके, मग पहा, जर सॅलरीज तुमची वाढली नाही पण तुमचं इन्फ्लेशन वाढलं. इन्फ्लेशन म्हणजेच काय, आपल्याकडे महागाई वाढली. महागाईमुळे पहा, आता मार्केटमध्ये एकच मिनिट द्या, सगळीकडेच मी हायलाईट केलं आहे कारण खूप महत्त्वाच्या न्यूज आलेल्या आहेत त्याच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये, तर एकच मिनिट द्या, याला थोडंसं क्लीन करू द्या. ओके, आता पहा, पूर्वी ही वस्तू 100 रुपयाची एक वस्तू होती, 100 रुपयाची एक वस्तू होती व मला सॅलरी होती पहा 200 रुपये माझ्याकडे सॅलरी होती. मग मी काय करायचं, 100 रुपयाची वस्तू ही हमखास खरेदी करू शकत होतो. ही गोष्ट आहे 2000 इसवी सनमधील, बरोबर. पण पहा, आता 2024 येत पहा, हे 2024 आलं, 2024 येत माझी सॅलरी तेवढीच राहिली 200 रुपये. पण ही जी वस्तू आहे 100 रुपयाची, ही वस्तूची प्राईस वाढून किती झालेली आहे पहा, आता 150 रुपये झालेली आहे. मग मला सांगा, मला ही वस्तू तर खरेदी करायचीच आहे, कारण मला 2000 पासून ह्या वस्तूची
सवय झालेली आहे, बरोबर. मग मी काय करेल, आपली जी 200 रुपयाची जी सॅलरी आहे त्यातून मी पहिल्यांदा कोणती वस्तू खरेदी करेल, तर ही 150 रुपयेवाली वस्तू खरेदी करेल. मग माझे पैसे किती उरणार आहेत, फक्त 50 रुपये उरणार आहेत. आय होप समजत असेल. आणि 2000 इसवी सनमध्ये माझ्याकडे 100 रुपये पूर्वी उरायची, पण आता ती किती, फक्त 50 रुपये उरत आहेत. मग 50 रुपयेमध्ये अन्य मी काही गोष्टी वगैरे ती खरेदी करू शकेल का, तर बिलकुल खरेदी करू शकणार नाही. त्यामुळेच पहा आपल्याकडे काय होत आहे, GDP ग्रोथ जी आहे ना ती खाली खाली येत आहे. आता डेलीच्या लेक्चरमध्ये हेच सांगत आहे मी, इन्फ्लेशन डेली दररोज तुम्ही पाहत असाल की आपण लेक्चरमध्ये एकच गोष्ट बोलत आहोत की GDPचं ग्रोथ कशामुळे कमी होत आहे, तर इन्फ्लेशन वाढलेलं आहे. मग इन्फ्लेशन का वाढलेलं आहे, तर RBIची तशा पद्धतीने पॉलिसी झालेली आहे. आणि इंडियन एक्सप्रेसच्या आजच्याच लेखमध्ये आलेला आहे, जे सध्याचे RBIचे गव्हर्नर आहेत त्यांच्याकडे फक्त आता फेब्रुवारीचा मिळालेला आहे. ओके, म्हणजे त्यांनी फेब्रुवारीपर्यंत आता काहीच हालचाली वगैरे करता येत नाहीत त्यांना, बरोबर. म्हणजे जर इन्फ्लेशन कमी करायचं असेल किंवा इंटरेस्ट रेट जरी कमी करायचे जरी म्हटलं ना, तरी त्यांना फेब्रुवारीचा महिना यावा लागेल. पहा, कारण शक्तिकांत दास यांनी या डिसेंबर महिन्याचा डिसिजन ऑलरेडी घेतलेला आहे. मग आता पाहूयात की इन्फ्लेशन आणि GDP याला कशा पद्धतीने रुळावर परत आणण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर ॲडवायझर अनंत नागेश्वर यांना पण हे कन्सर्न समजलेलं आहे. मग यावर्षीचं जे बजेट येईल ना, त्या बजेटमध्ये मग पण पाहण्यासारखं असेल, त्यांनी टॅक्स रेट वगैरे कमी करतील का, किंवा अगदीच फिजल पॉलिसी काय बनेल हे आपण नक्कीच बजेट सेशनमध्ये पाहणार आहोत. ओके, त्याच्यानंतर पुढे चला आपण परभणीमध्ये काल इश्यू, त्याबद्दल सर्वांना माहितीच असेल, त्यामुळे मी ती न्यूज आता स्किप करतोय. नेक्स्ट न्यूज आहे अपसेट ओव्हर पोर्टफोलिओज, शिंदे स्किप्स दिल्ली व्हिजिट. पहा, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेलेले आहेत, पण एकनाथ शिंदे गेलेले नाहीत. अपसेट आहेत ते, ठीक आहे. त्यानंतर पुढे चला, आवर व्हॉइस नॉट हिअर्ड, धनकर डिस्टर्ब हाऊस, लॉयल टू रुलिंग पार्टी ऑपोजिशन. पहा, काल इम्पिचमेंटची नोटीस दिल्यानंतर जे विरोधी पक्ष आहेत किंवा विरोधी पक्षातील जे नेते आहेत त्यांनी आरोप लावले, ऑपोजिशन पार्टीजला बोलू दिलं जात नाही, किंवा त्यांनी एखादी चर्चा जर घडवून आणायची जर म्हटलं तर त्यांच्या चर्चेला त्यांनी सहमती देत नाहीत. हे अशा पद्धतीने आरोप धनकर यांच्यावरती करण्यात आलेले आहेत. मग पाहूयात आता इम्पिचमेंट प्रोसिजर त्यांच्यावरती कशा पद्धतीने पुढे जाईल. नेक्स्ट न्यूज आहे हायकोर्ट जज अँटी मुस्लिम रिमार्क, ऑपोजिशन MPs साइन ऑन नोटीस टू इम्पीच. पहा, ही जगदीप धनखड यांना इम्पीच करण्याची नोटीस गेल्यानंतर लगेच दुसरी एक नोटीस त्यांनी तयार करतायत राज्यसभेमधील जे खासदार आहेत त्यांच्यामार्फत. जस्टिस शेखर कुमार यादव ज्यांनी रिमार्क केलेलं होतं, पहा, म्हणजे अगदीच अँटी मुस्लिम त्यांचे रिमार्क वगैरे होते, किंवा अगदी तुम्ही ट्विटरवरती पण ते ट्रेंडिंग होतं त्यावेळेस पाहिलं असाल, तर त्यांचे जे रिमार्क्स आहेत ते अगदी त्यांनी काय म्हणत आहेत, बहुसंख्यकवाद. पण मला सांगा, तुम्ही एखाद्या सिटिंग जज जर असेल ना, तर तुम्ही कॉन्स्टिट्यूशनला सर्वोपरी मानणं गरजेचं असतं, न की बहुसंख्य वगैरे तशा पद्धतीनं म्हणणं अगदीच चुकीचं होतं. पहा, अगदी त्याला सुप्रीम कोर्टाने पण दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे मी आता डायरेक्टली बोलत आहे अगदी, नाहीतर याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये म्हणायचं की मी जस्ट विधिज्ञ वगैरे तशा पद्धतीने नाही आहे. पण अगदीच पहा, सुप्रीम कोर्टाने पण हे मान्य केलेलं आहे की जस्टिस शेखर कुमार यादव यांनी सिटिंग जज असताना पहा कॉन्स्टिट्यूशनचा आदर करणं गरजेचं असतं, न की बहुसंख्यकवाद किंवा अल्पसंख्यकवाद अशा पद्धतीने तिथं रिमार्क करता येत नाही. आता आर्टिकल 19 त्याचा तिथं आर्टिकल 19 जो आहे ना त्यांचा तिथं थोडासा बाधित होतो, पण तो गरजेचा आहे. ओके, कारण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं ते काय करत आहेत, पहा, संरक्षण करत आहेत. आता आपलं आर्टिकल 19 आहे, त्यामुळे मी त्यांच्यावरती टीका नक्की करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. हां, आता ही जी न्यूज आहे इम्पिचमेंटची, याला आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे प्लीज शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाहू शकता. पुढे चला. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, पहा, व्हाय मुंबईज टेम्परेचर इज फ्लक्च्युएटिंग लाईक योयो. ओके, आता हे योयो इफेक्ट काय आहे तर ते समजून घ्या. पहिल्या दिवशी पहा एक्स्ट्रीम कोल्ड, त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच जर पाहिलात ना एक्स्ट्रीम हाय टेम्परेचर, त्यालाच म्हणायचं योयो इफेक्ट. ओके, हे लक्षात घ्या, म्हणजे दोन्हीकडे एक्स्ट्रीम. आता अगदीच त्याचं उदाहरण यांनी दिलेलं आहे. नोव्हेंबर 26 रोजी 16.8 डिग्री सेल्सिअस तापमान होतं मुंबईचं, तर अगदीच 4 डिसेंबर 2024 रोजी 37.3 डिग्री सेल्सिअसवर हे तापमान गेलेलं आहे. परत लगेच 5 दिवसानंतर लगेच ते 13.7 डिग्री सेल्सिअसवर आलं, तर लगेच 11 डिसेंबर रोजी पहा 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे अगदीच चढ उतार अशा पद्धतीने होत आहे. याला म्हणतात योयो इफेक्ट. ओके, परीक्षेला विचारलं जाऊ शकेल. पहा, अतरंगी प्रश्नच येतात UPSCमध्ये कधी कधी. ओके, त्यामुळे हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. बाकी हे कशामुळे योयो इफेक्ट तयार झाला तर सायक्लोन फेंगल. ओके, हे नाव लक्षात ठेवा, सायक्लोन फेंगल. MPSCला असे प्रश्न विचारत नाहीत, पण UPSC नक्कीच असे अतरंगी प्रश्न काढू शकतं. पहा, ओके, तुम्हाला माहिती आहे ते डिझर्टचा म्हणजे उंटाबद्दलचा एक प्रश्न होता, त्यानंतर लास्ट इयरला चित्त्याबद्दलचा प्रश्न आलेला होता. UPSC अशाच पद्धतीने आणतं कधी कधी, त्यामुळे प्लीज हे योयो इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा, UPSCसाठी मस्त आहे. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. टॉप कोर्ट ऑर्डर कम्स ॲज अ बून फॉर वेटलँड्स इन नवी मुंबई. इस्रोने 2021 वॉर्न केलेलं होतं. मग त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका केलेली होती की हे वॉर्न होत आहे,
इस्रोने वॉर्न केलेलं आहे, परंतु जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे किंवा जे म्युनिसिपॅलिटी आहे त्यांच्यामार्फत काम केलं जात नाही आहे, यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये पहा PIL दाखल करण्यात आली होती. मग सुप्रीम कोर्टाने काल आदेश दिलेला आहे की 2.25 हेक्टरपेक्षा जर जास्त जमिनीवरती जर वेटलँड वगैरे असतील तर त्यांना परत तुम्हाला काय करायचं, रिजनरेट त्यांना करायचं आहे. मग हे आपल्यासाठी चांगलं आहे असं ही न्यूज आलेली आहे. ठीक आहे, फक्त आता हे वेटलँड्स तुम्हाला कन्सेप्ट वगैरे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर सध्याला ज्या रामसार साईट्स आहेत पहा, प्लीज त्याला तुम्हाला लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर रामसार डे जे कंबाईन परीक्षा आहे त्यांना हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा रामसार डे, हां त्यानंतर जे कंबाईन आय थिंक फेब्रुवारीमध्ये आहे ना, तर प्लीज जे कंबाईन सी देणार आहेत म्हणजे गट क ची जी कंबाईन देणार आहेत विद्यार्थी त्यांनी प्लीज रामसार डे एकदा लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर गट ब चे पण विद्यार्थी तुम्ही आय थिंक 5 जानेवारीला आहे तर त्यांच्यासाठी पण हे महत्त्वाचंच आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज दिसत नाही गरजेची. त्यानंतर काल गडकरी यांनी राज्यसभेमध्ये काही प्रश्नांची उत्तरं देताना म्हटलेले आहेत की ओव्हर 44% नॅशनल हायवेज प्रोजेक्ट आर डिलेड. ओके, पहा सध्याला देशभरामध्ये 952 प्रोजेक्ट चालू आहेत, त्यापैकी 419 प्रोजेक्टना डिलेड झालेला आहे. व अगदीच मी जिथे असतो तेथील पण नॅशनल हायवेचा तो प्रोजेक्ट आहे तो डिलेड झालेला आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. ओके, काही आवश्यकतेची न्यूज नाही आहे पण तुम्हाला माहिती असावं त्यानिमित्ताने सांगितलेलं आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. त्याच्यानंतर येतं एडिटोरियल पेज. आता पहिलं लेख आलेलं आहे संजय बारो यांचं, नरेटिव्ह अँड रियालिटी. हा लेख अगदी पाहिल्यानंतर म्हणजे वाटतं की खरंच गरजेचं आहे, पण वेलकम मूवीमधला तो डायलॉग आठवला मला, डरो मत मैं सिर्फ दिखने में डरावना हूं. अगदी तशाच पद्धतीने पहा, भिवू नका त्याला, फक्त हे आपल्यासाठी दिसायलाच फक्त इम्पॉर्टंट आहे, बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टन्स तसं काहीच नाही आहे. ओके, आता यामध्ये यांचं म्हणायचं काय आहे पहा, सध्याला सिरियामध्ये जो इश्यू झाला ना त्याबद्दल हा लेख आलेला आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की सिरियामध्ये अगदीच आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर एस जयशंकर यांची लास्ट मंथच व्हिजिट वगैरे झाली आहे. जसं कतार, त्यानंतर बहरीन या देशांमध्ये त्यांची व्हिजिट झाली. बरोबर, मग आता त्यांचं म्हणणं काय आलेलं आहे, आता सिरियामध्ये कोणतं सरकार येईल त्याला अनुसरून, आणि इस्रायलमध्ये सध्याला काय आहे पहा, वॉर लाईक सिच्युएशन आहे, पण भारत आणि इस्रायलचे संबंध अगदीच दृढ पद्धतीचे आहेत. बरोबर, मग हेच अशाच पद्धतीने कंटिन्यू राहावे यासाठी एस जयशंकर यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं यांचं म्हणणं आहे. पहा, कारण सध्याला काय झालेलं आहे, मिडल ईस्ट क्रायसिस सध्याला चालू आहे. याच बेसिसवर त्यांचं म्हणणं काय की इस्रायलसोबत आपण जे पूर्वीची पॉलिसी होती त्यालाच आपण कंटिन्यू ठेवायचं आहे, आणि पॅलेस्टाईनसोबतची जे पॅलेस्टाईन आहे त्यांचा जो इश्यू आपण काय केलं पहा, डबल स्टेट पॉलिसी याबद्दल आपण त्यांच्यासोबत आहोत. पॅलेस्टाईनला पण आपण त्यांना दर्जा दिलेला आहे व इस्रायल पणला पण आपण मान्यता देतो. या नात्याने संजय बारो यांचं म्हणणं आहे की सिरियामध्ये पण तो इश्यू झाल्यामुळे आता सध्याला काय मिडल ईस्ट क्रायसिस झालेला आहे. मग या मिडल ईस्ट क्रायसिसमधून बाहेर पडण्यासाठी थोडेसे प्रयत्न करणं गरजेचं आहे असं त्यांचं मत आहे, व ते नक्की होणारच आहे. पहा, एस जयशंकर नक्कीच हे प्रयत्न तर करतीलच, याबद्दल शंका नाही आहे. त्यामुळे मी हा लेखला स्किप करतो. त्यामुळेच म्हटलं ना की फक्त डरो मत मैं सिर्फ दिखने में डरा होना हूँ तशा पद्धतीने आहे, काहीच इम्पॉर्टंट नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं पहा, नो युअर ऑनर, अ हायकोर्ट जजेस शुड नॉट गेट अवे विथ हेटफुल रेफरन्सेस टू मायनॉरिटीज, सुप्रीम कोर्ट शुड ड्रॉ द लाईन फॉर हिम. ओके, म्हणजे जे जस्टिस शेखर यादव यांनी जे संभाषण केलं किंवा जे वक्तव्य केलं त्याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. व पहिल्या पेजवरतीच मी सांगितलेलं होतं की त्यांनी जे काही बोललेले आहेत किंवा बहुसंख्याकांच्या मनानुसारच हा देश चालतो असं त्यांचं म्हणणं होतं, पण पहा अगदीच नाही आहे. तर आपल्या देशामध्ये काय आहे, रूल ऑफ लॉ आहे. ओके, कायद्यांचं राज्य आहे. मग कायद्याचं राज्य असताना आपल्या देशामध्ये कोण सर्वश्रेष्ठ आहे, तर भारतीय संविधान हेच सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे प्लीज सर्वांनी उद्या सर्व्हिसमध्ये तुम्ही पण गेल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे रूल ऑफ लॉ. अगदी पहा, तुम्हाला प्रोटेक्शन कोणाचं करायचं आहे, तर रूल ऑफ लॉ. आता अगदीच तुमच्यावरती प्रेशर नक्कीच असणार आहे पॉलिटिशियन्सचा वगैरे, पण तिथे पण तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे रूल ऑफ लॉ. असं का म्हणतो मी रूल ऑफ लॉ, तर पहा जे सरकार असतं ना ते 5 वर्षासाठी असतं किंवा काही ते 2.5 वर्षासाठी पण असतं. जसं महाराष्ट्रामध्ये पहा, उद्धव ठाकरे यांचं सरकार 2.5 वर्षासाठीच होतं. उद्धव ठाकरे यांचं जेव्हा सरकार होतं त्यांच्या कार्यकाळामध्ये जी DGP होती, ओके, महाराष्ट्राचे जे DGP होते ना त्यांच्यावरती आता सध्याला काय चालू आहे पहा, इन्व्हेस्टिगेशन चालू झालेलं आहे. ओके, मग अगदी फेवरेटिझम तिथं आपल्याला करता येणार नाही. ओके, त्यामुळे पहा अगदी सिस्टम आपलं तशाच पद्धतीने असेल, परंतु जे गव्हर्नमेंट असेल ते सतत बदलत असतं. ओके, जे रुलिंग पार्टी असते ती बदलण्याचे जास्त चान्सेस असतात, पण आपला सिस्टम जे आहे ना तशाच पद्धतीने ठेवायचा, तसंच चालू असतं. त्यामुळे आपला रूल ऑफ लॉला प्रोटेक्ट करायचा आहे. ओके, म्हणजे पहा आज ज्या मंत्र्यांचं आपण हे करणार आहोत, म्हणजे मंत्र्यांचं वगैरे करणार आहोत, कदाचित उद्या ते मंत्री असू शकणार नाहीत, मग त्यावेळेस आपल्यावरती इन्व्हेस्टिगेशन वगैरे होऊ शकतं ना. त्यामुळे तुम्ही कायद्याचं राज्य हे पाहणं गरजेचं आहे. कायद्यानुसारच चालणं अगदीच
किंवा संविधानाला प्रोटेक्ट करणं ही तुमची पहिली ड्युटी असते. ओके, मग आता पहा, रूल ऑफ लॉ तुम्हाला प्रोटेक्ट करत असताना तुमच्यासमोर 500 जणी व्यक्ती जरी आली ना तरी तुम्ही त्यांना अटक करू शकता. ओके, जसं झालेलं होतं दीपा मुधोळ मुंडे मॅडमसोबत, अगदी बीडमध्ये त्या जिल्हाधिकारी होत्या त्यावेळेस. पहा, बालविवाह त्यांनी रद्द करायचं होतं. आय थिंक 200 जणांवरती त्यांनी गुन्हा दाखल केलेला होता. ओके, मग तेच रूल ऑफ लॉचं ते बेस्ट उदाहरण आहे. व तुम्हाला पण सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर रूल ऑफ लॉ यालाच प्रोटेक्ट आणि संविधानाला प्रोटेक्ट करायचं आहे. मग ती पाहते सिटिंग जज आहेत व सिटिंग जज असल्यानंतर त्यांनी असं म्हणता कामा नये की बहुसंख्य लोकांनुसारच हा देश वगैरे चालतो. तर तशा पद्धतीने ते रिमार्क अगदीच एका कम्युनिटीला धरून होते असं आपलं तिथं बेसिकली सांगता येतं. ओके, त्यामुळे त्यांच्यावरती इम्पिचमेंट चालू होणार आहे, ते आता पाहणार आहोत नेक्स्ट आर्टिकलमध्ये. त्यानंतर पुढे चला, नेक्स्ट आर्टिकल आहे पहा, द यंग मे नॉट अडॅप्ट, सोशल मीडिया अफेक्ट्स बिहेवियर, बॅनिंग इट इज नॉट द अँसर. पहा, आपण लोकसत्तामध्ये हा आर्टिकल नक्कीच पाहिलेला असेल याच्यापूर्वी की ऑस्ट्रेलियाने सोशल मीडिया बॅन केलेला आहे, त्यामुळे आपण भारत देशाने पण तशा पद्धतीने बॅन करायला हवं याबद्दल आपण नक्कीच चर्चा तर केलेली आहे याच्यापूर्वी लेक्चरमध्ये. ओके, पण आता याला इंडियन एक्सप्रेसमध्ये चांगल्या पद्धतीने अतिशय बेस्ट पद्धतीने कव्हर करण्यात आलेला आहे. पहा, व तुम्हाला UPSCला उद्या चालून जर प्रश्न आला ना की सोशल मीडिया बॅन करायला हवं का आपल्या देशामध्ये, तर तुम्हाला अगदी उत्तर कसं लिहायचं हे ह्या आर्टिकलमधून तुम्हाला लक्षात येईल. पहा, सिगारेट्स अँड सोशल मीडिया इट इज नाव बिकमिंग क्लिअर हॅव क्विट अ बिट कॉमन. ओके, म्हणजे सिगारेट आणि सोशल मीडिया ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं त्यांनी सुरुवात केली आहे पूजा सदाना यांनी. ओके, म्हणजे आपला आपलं उत्तर लेखन कशा पद्धतीने असावं हे आपलं यामधून समजून येईल. पहा, त्यानंतर त्या पुढे काय म्हणत आहेत पहा की सिगारेट हे सोसायटीसाठी थोडंसं हानिकारक आहे. ओके, सिगारेट हे सोसायटीसाठी थोडंसं हानिकारक आहे, पण सोशल मीडिया हे न्यूक्लिअर बॉम्ब आहे. ओके, न्यूक्लिअर बॉम्ब आहे सोसायटीसाठी. ओके, मग आता ते समजून सांगण्यासाठी त्यांनी काय दिलेलं आहे पहा, डाटा पॉईंट दिलेला आहे. पहिल्यांदा त्यांची सुरुवात पहा अगदी चांगल्या पद्धतीने दिलेली आहे त्यांनी, म्हणजे कंपॅरिझन केलेलं आहे. त्याच्यानंतर येतं डाटा पॉईंट. डाटा पॉईंटमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे पहा की लास्ट वर्षामध्ये म्हणजे मागच्या वर्षामध्ये 256 मिलियन अकाउंट ओपन करण्यात आले सोशल मीडियावरती. ओके, आता त्यांनी पर्टिक्युलरली कोणत्या साईटवरती किंवा कोणत्या देशामध्ये हे अकाउंट्स त्यांनी सांगितलेलं नाही आहे, पण त्यांचं म्हणणं काय आहे की 256 नवीन अकाउंट तिथं ओपन झालेली आहेत. व ही जी आकडेवारी आहे 256 मिलियन नवीन अकाउंटची, ती पहा रशिया, जर्मनी आणि UK, रशिया प्लस जर्मनी प्लस UK या 3 देशांची जर तुम्ही पॉप्युलेशन कंबाईन केलात ना तर तेवढे अकाउंट गेल्या वर्षी नवीन ओपन झालेली आहेत. 3 देशांची लोकसंख्या एवढे ते नवीन अकाउंट आहेत, 256 मिलियन अकाउंट तयार झालेले आहेत. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने जरी 16 वर्षाखालील मुलांना बॅन केलेलं असलं तरी आपण आपल्या देशामध्ये ही बॅन वगैरे करू शकतो का, तर बिलकुल करू शकत नाही. पहा, सोशल मीडियाला ब्लँकेट बॅन आपण करू शकत नाही. डिजिटल 2024 ग्लोबल स्टॅटचार्ट रिपोर्ट. ओके, ह्या रिपोर्टनुसार पहा 43% युजर्स जे आहेत ना ते आपले किती वर्षामधील आहेत, 16 ते 24 वर्षामधील आहेत. व हे 43% व्यक्ती कशामुळे सोशल मीडिया यूज करतात, तर त्यांना टाईम स्पेंड करायचा असतो. ओके, म्हणजे त्यांचा जो खाली टाईम आहे ना किंवा जो एकांतचा वेळ आहे तो त्यांना स्पेंड करायचा असतो, त्यामुळे काय करतात ते सोशल मीडियाचा यूज करतात. पण बाकीचे 54% जे आहेत, ओके, बाकीचे जे 54% आहेत ना त्यांना अगदीच सोशल मीडियाचं व्यसन लागलेलं आहे व ते स्वतःला सोशल मीडियापासून दूर ठेवू शकत नाहीत. त्यामुळे हे 54% व्यक्ती अगदीच सोशल मीडियाचा यूज करतात. आता हे 16 ते 24 वयोगटाची ही रिपोर्ट आहे व त्यापैकी 43% जनता जी आहे ती टाईम स्पेंड एकांतमध्ये असल्यानंतर किंवा पॅरेंट्ससोबत वगैरे नसल्यानंतर ना त्यांना टाईम थोडासा घालवायचा असतो, यासाठी ते 43% व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करतात. बाकी पण 54% जी जनता आहे ना ती व्यसनी झाली आहे. 16 ते 24 वयोगटातील त्यांची ही आकडेवारी आहे. ओके, व रिपोर्टचं नाव आहे पहा डिजिटल 2024 ऑक्टोबर स्टॅट्स रिपोर्ट. ओके, मग यानुसार आपला हे समजतं की 54% देशातील जी जनता आहे ना ती काय झाली आहे, व्यसनी झालेली आहे, सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आहे. ओके, मग आता ही तर व्यसनहीनता आपण आपल्याला लक्षात आली. मग याला थोडंसं पुढे जर घेऊन गेलात तुम्ही तर अगदीच पहा याचे इम्पॅक्ट काय होणार आहेत किंवा हे जे सोशल मीडिया आज जे युवक युवती वापर करत आहेत याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट आहे. शॉर्ट टर्म इम्पॅक्ट काहीच नाही आहे. पहा, सोशल मीडियाचा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट जर तुम्ही पाहिला तर काहीच नाही, तुमचं थोडंसं वेळ तिथं जाईल. पण लॉंग टर्म इम्पॅक्ट काय आहे तर अगदीच तुमच्या ब्रेनवरती त्याचा परिणाम होणार आहे. ओके, कशा पद्धतीने पहा तर तुम्हाला अगदीच आता तुमचा एक फ्रेंड आहे, त्या फ्रेंडने अगदी सोशल मीडियावरती जम्मू काश्मीरमध्ये गेलेले किंवा मालदीव्सला वगैरे गेलेले तशा पद्धतीने पिक्चर्स वगैरे जर अपलोड केले ना तर तुम्हाला फोमो निर्माण होतो की बाबा मी कुठेतरी कमी होत आहे. ओके, त्यामुळे पहा जेलसी वगैरे तयार होते. मग हे काय आहेत,
ब्रेनवरती आपलं लॉंग टर्म इम्पॅक्ट होत आहेत. ओके, मग यामुळेच आपल्याला सोशल मीडियापासून थोडंसं दूर राहायचं प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण याचे लगेच शॉर्ट टर्म इम्पॅक्ट किंवा इन्स्टंट इम्पॅक्ट तर तुम्हाला दिसणार नाहीत सोशल मीडियाचे, पण लॉंग टर्म इम्पॅक्ट तुमच्या ब्रेनवरती वगैरे अगदीच दिसायला लागतील. त्याच्यानंतर पहा, कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम येणार आहे विद्यार्थ्यांमध्ये. कॉन्सन्ट्रेशन कशा पद्धतीने पहा, तर अगदीच स्टडीला बसल्यानंतर ना तुम्हाला कुणाचं तरी मेसेज आलं की काय, अशा पद्धतीने लगेच 5-5 मिनिटाला वगैरे तशा पद्धतीने जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची कॉन्सन्ट्रेशनची जी पॉवर आहे ना ती लो वगैरे होत आहे, हे तुम्हाला वेळीच समजणं गरजेचं आहे. आणि आता पहा, अगदी आपण पाहत राहतो 5-5 मिनिटाला व्हॉट्सअपवर कोणी मेसेज केलं का, हे जर पाहत असाल ना तर तुम्हाला आता सध्याला काही वाटणार नाही, पण ते तुमचे साईन आहेत तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर लो होण्याचे. ओके, मग त्यासाठी विद्यार्थ्यांनी पण थोडंसं दक्ष राहणं गरजेचं आहे, कारण लॉंग टर्म इम्पॅक्टाचे कॉन्सन्ट्रेशनवरती तुमच्या नक्कीच होतील. मग तुम्ही ज्यावेळेस परीक्षेमध्ये जाता ना, परीक्षेमध्ये तुम्ही अस्वस्थ होता तिथे, जर तुम्हाला मोबाईल जर तिथे सोबत नसेल तर अस्वस्थ होता व तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचं प्रदर्शन परीक्षेमध्ये वगैरे करू शकत नाही. हे त्याचे काय आहेत, लॉंग टर्म इम्पॅक्ट आहेत. ओके, आय होप हा पण तुम्हाला पॉईंट समजला असेल. त्यामुळे लेखिका म्हणत आहेत पहा, हे फक्त आईसबर्ग आहे. सोशल मीडियाचं मुळे 54% जी जनता आहे ती व्यसनी झालेली आहे. 16 ते 24 वयोगटातील 54% जी संख्या आहे ती व्यसनी झालेली आहे. हे फक्त एक आईसबर्ग आहे. ओके, हे फक्त एक आईसबर्ग आहे आणि मोठं भूकंप यायचं राहिलेलं आहे असं त्यांचं बेसिकली म्हणणं आहे. मग याला अनुसरून त्यांनी काय केलं आहे पहा, अलोन टुगेदर हे एक पुस्तकाचं नाव त्यांनी किंवा एक पुस्तकाला त्यांनी कोट केलं आहे, ज्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे पहा, वन ऑफ द कन्क्लुजन ऑफ दिस स्टडी, रिस्क ऑफ एन्झायटी, फ्युअर रिअल सोशल इंटरॅक्शन, लॅक ऑफ सोशल स्किल्स अँड ह्युमन एम्पॅथी. एकंदरीत पाहता तुम्ही समाजापासून दूर होत असणार आहात. त्यानंतर तुमच्याकडे रिस्क ऑफ एन्झायटी म्हणजे जे डिप्रेशनमध्ये वगैरे, आता पहा आपले तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला वगैरे विचारून पहा की डिप्रेशन वगैरे हा शब्द माहिती आहे का, किंवा आता अगदीच माहिती असेल त्यांना, पण त्यांच्या काळात डिप्रेशन नावाची संकल्पना वगैरे होती का, किंवा एन्झायटी वगैरे होती का, तर नाही. त्यावेळेस म्हणजे सर्वजण एकत्र बसायचे किंवा अगदीच जे फ्रेंड सर्कल होतं त्यांचं ते डेली भेटायचे. पण आज घडीला पहा, व्हॉट्सअपवरती आपण चॅट वगैरे करतो, पण अगदीच आपण एकत्रित वगैरे आहोत का, किंवा आपले इमोशन्स वगैरे समजत आहेत का पुढच्या व्यक्तीला. फक्त आपण बोलण्यातून फक्त आनंद घेत असतो, पण इमोशन वगैरे समजत नाहीत. या कारणाने पहा, जे रिस्क ऑफ एन्झायटी आहे ना ती जास्त वाढलेलं आहे. त्याच्यानंतर फ्युअर रिअल इंटरॅक्शन म्हणजे पहा, ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये जाताना तर तुम्ही बोलू शकत नाही. आता एकच तुम्ही उदाहरण घेऊ शकता, तुम्ही बसमध्ये जातात व तुमच्या बाजूला एक को पॅसेंजर येऊन बसलेला आहे, तुम्ही त्याला बोलू शकता का, तर डायरेक्टली बोलू शकत नाही. तर हे काय झालं आहे, सोशल मीडियामुळे हे आपलं डिग्रेडेशन झालेलं आहे की तुम्ही एलिनेशनच्या फेजमध्ये जात आहात. बरोबर आहे, पण पूर्वीची जर जनता जर तुम्ही पाहिली किंवा आता तुमचे पॅरेंट्स वगैरे जर पाहिले ना, तर ते बसमध्ये गेल्यानंतर अनोळखी व्यक्तीला लगेच संवाद साधू शकतील, पण आपण तसं करू शकत नाही. हे काय झालं आहे, सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आहे आपल्या सोसायटीवरती. याचमुळे पहा, समाजात जी एम्पथी असायला हवी ना, ती एम्पथी पण कमी होत आहे व तुमच्यामध्ये पण जी एम्पथी आहे ती कमी होत आहे असं लेखिकांना तिथं बेसिकली म्हणायचं आहे. मग आता हे झाले त्याचे प्रॉब्लेम्स, म्हणजे डाटा पॉईंट पण दिला, त्यानंतर प्रॉब्लेम पण दिले. आता त्याचे सोल्युशन काय आहे, तर सोल्युशन पण यांनी दिलेले आहेत. पहा, पहिलं सोल्युशन काय आहे, तर अगदी पहा, वर्ल्ड वाईड बॅन आपण याला करू शकत नाही. ओके, सर्वांना माहिती आहे वर्ल्ड वाईड बॅन जर केला आपण तर अगदी जी 54% व्यसनी गेलेली जनता आहे ना, त्यांना अगदीच त्याच्यावरती चिरकाल परिणाम, जर तुम्ही लगेच बॅन केलात ना, इन्स्टंट बॅन जर केलात तर लगेच त्याचे परिणाम आपल्याला चिरकाल पाहायला मिळते. लगेच त्याचे परिणाम आपल्याला पाहता येणार आहेत, कारण जे चिरकाल परिणाम होणार होते ना ते आजच होतील. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहा, तर तुम्ही डायरेक्टली म्हणू नका की सोशल मीडिया बॅन वगैरे, पण त्याला थोडंसं पर्याय निवडून द्या तुम्ही. ओके, म्हणजे सोशल मीडियाला पर्याय तिथं आणणं गरजेचं आहे. जसं आता पॅरेंट्स करू शकतात हे समजा काही, तर अगदीच पुस्तकं घेऊन बसण्यासाठी वगैरे तिथं सजेस्ट करा. पहा, निगेटिव्ह जाऊ नका, तर पॉझिटिव्हली त्याला प्रवृत्त करा. ओके, निगेटिव्हली तू जर सोशल मीडिया सोडून दे, लगेच अभ्यासाला बस असं जर म्हटलात ना तर ते करणार नाही. पण त्याला काय म्हणायचं, थोडंसं पॉझिटिव्हली जर घेतलात, पॉझिटिव्ह टोनमध्ये जर बोलात की ह्या पुस्तकामध्ये बघ किती भारी पद्धतीने वगैरे दिलेलं आहे, किंवा तुला UPSC करायची आहे ना तर तू मोबाईलऐवजी हे बघ फिजिकल पुस्तकमध्ये वगैरे तू वाचण्याचा प्रयत्न कर, किंवा तू याला हायलाईट कर. अशा पद्धतीने त्याला रंगत गोष्टीमध्ये वगैरे तुम्ही हे करायला पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्याचे सांगितलं गरजेचं आहे. ओके, त्याला अल्टरनेटिव्ह जर तुम्ही मिळवून दिलात ना तर कदाचित हे सोशल मीडियाची जी व्यसन आहे ना ते सुटलं जाऊ शकतं. ओके, त्यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आहे पहा, त्याला अल्टरनेटिव्ह मिळवून देणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं पहा, पहिल्यांदा आकडेवारी की ही जी 54% व्यतिरिक्त 43% आपल्याकडे जी जनता आहे किंवा 16 ते 24 वयोगटातील जे व्यक्ती आहेत ते काय करत आहेत, सोशल मीडियाचा यूज कशामुळे करत आहेत, तर त्यांना एकांत
नकोसा आहे किंवा एकांत त्यांना दूर करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा वापर करत आहेत, पण ते व्यसनी नाहीत पहा, सोशल मीडियाच्या आहारी गेले नाहीत. मग यांच्यासाठी पण आपण काहीतरी करणं गरजेचं आहे ना. मग त्यांच्यासाठी लेखी काय म्हणतात पहा, जे पॅरेंट्स आहेत ना त्यांना एकटं वगैरे बसू देऊ नका, किंवा म्हणजे त्यांची लत सुटण्यासाठी तुम्ही काय करा, तर अगदीच त्यांचे जे मित्र फ्रेंड सर्कल वगैरे त्यांच्यासोबत त्यांना म्हणजे गप्पा वगैरे करण्यासाठी किंवा म्हणजे अगदीच टूरवरती वगैरे तुम्ही पाठवू शकता. म्हणजे ते एलिनेशनच्या फेजमधून वगैरे दूर जातील व फ्रेंड्ससोबत परत एकदा जसं पूर्वी तुम्ही करायचं मजा वगैरे, अगदी त्या पद्धतीने त्यांना मजा वगैरे करू द्या, ज्यामुळे सोशल मीडियापासून त्यांना ते जर दूर गेले तर ते बेटरच आहे. ओके, मग हे झालं 43% जनतेसाठी, जे की अगदी एकटं राहण्यापासून दूर होण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. मग त्यांच्यासाठी त्यांना फ्रेंड सर्कलला वगैरे एकत्रित आणणं हे पॅरेंट्सचं कर्तव्य आहे, किंवा पॅरेंट्स तशा पद्धतीने करू शकतात असं त्यांनी सजेशन दिलेलं आहे. आणि तिसरं आहे पहा, योग्य चाइल्ड केअर. ओके, आता योग्य चाइल्ड केअर म्हणजेच काय, तर अगदीच पॅरेंट्स म्हणजे आता लहान बाळ आहे पहा, लहान बाळ जर रडत असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याच्या समोर जर फोन ठेवत असाल तर ते योग्य चाइल्ड केअर नाही आहे. ओके, म्हणजे तुम्ही जे संस्कार त्याच्यावरती देतात ना तिथूनच तुम्ही चांगल्या पद्धतीने सुरुवात वगैरे करा. म्हणजे अगदीच त्याला हे अयोग्य आहे अशा पद्धतीने तिथून जर चाइल्ड केअरपासूनच म्हणजे तो अगदीच लहान अवस्थेमध्ये आहे तिथूनच जर तुम्ही त्यांच्यावरती जर चांगले संस्कार वगैरे दिले किंवा सोशल मीडियाबद्दलचे जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत हे जर सांगण्याचा प्रयत्न वगैरे जर केलात ना तर ते अगदी चांगल्या पद्धतीने जाईल. अन्यथा पहा, व त्याच्यासोबतच तुम्ही म्हणजे अगदीच लहान बाळ आहे व त्याच्यासमोरच जर तुम्ही मोबाईलवरती सोशल मीडिया जर पाहत असाल किंवा सोशल मीडियावरती तुम्ही स्वतःच असाल किंवा तुम्ही स्वतःच व्यसनी असाल तर ते होऊ शकत नाही. त्यामुळे चाइल्ड केअर प्रॅक्टिसपासून हे होणं खूप गरजेचं आहे. व सर्वात शेवटी आहे व रामबाण उपाय हा आहे की एज्युकेशन इन्स्टिट्यूट. ओके, म्हणजे स्कूल्स वगैरे आहेत ना तिथे सर्वांना बॅन करणं गरजेचं आहे. पहा, स्कूलमध्ये तुम्ही करू शकता, टोटल मोबाईल बॅन स्कूलमध्ये करू शकता, व एज्युकेशन इन्स्टिट्यूट ही रामबाण उपाय आहे. जसं की पहा, जर घरी पॅरेंट्सचं विद्यार्थी जर ऐकत नसेल ना तर तुम्ही डायरेक्टली शिक्षकांना सांगा तिथे. पण आता शिक्षकांनी पण तशा पद्धतीने पहिल्यांदा स्वतःनं वागणं गरजेचं आहे. म्हणजे शिक्षकांनी पण स्वतःला मोबाईलपासून बॅन करणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर विद्यार्थ्यांपासून पण ते मोबाईल परावृत्त करू शकतात. मग यासाठी 3 उपाय म्हणजे घरी करण्याचे किंवा म्हणजे पॅरेंट्सनी करण्याचे आहेत. व सर्वात शेवटचा उपाय आहे जे की रामबाण उपाय म्हणतोय मी, तो आहे डायरेक्टली शिक्षकांनी किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये हा उपाय डायरेक्टली राबवला जाऊ शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण सोशल मीडियापासून दूर किंवा सोशल मीडियाचं जे व्यसन आहे त्याला आपण सोडवू शकतो. ओके, पण बॅन करणं हे आज काळातला तरी इम्पॉसिबल आहे किंवा बॅनिंग इज द नॉट ॲन्सर. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तर तुमचं नक्की देऊ शकता. ओके, सोशल मीडियाला बॅन करणे गरजेचे आहे का असा प्रश्न होता ना आपला UPSCचा, तर त्याला तुम्ही म्हणू शकता की बॅनिंग इज नॉट द ॲन्सर. ओके, तर हे झालं तुमचं कन्क्लुजन. तर अशा पद्धतीने आय होप हा लेख तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची दिसत नाही आहे. नेक्स्ट न्यूज आहे ग्रोविंग मिसयूज ऑफ सेक्शन 498A अगेन्स्ट हजबंड किन, सुप्रीम कोर्ट. पहा, आता अगदीच त्याच्याच बाजूला दुसरी एक न्यूज आलेली आहे. पहा, अतुल सुभाष यांनी काल सुसाईड केली व त्या सुसाईडचं कारण काय होतं तर त्यांच्या पत्नी 498A याचा जास्त पद्धतीने वापर वगैरे करत होत्या. अगदीच पहा, म्हणजे त्यांचं डायव्हर्स झालेलं पण त्यांनी पैशाची मागणी वगैरे तशा पद्धतीने करत होत्या. ओके, व त्यांनी जे पैसे वगैरे त्या म्हणजे दिलेले होते त्यांच्या सांभाळण्यासाठी ते कुठे जायचा, वकीलला, व वकील त्यानंतर जज वगैरे तशा पद्धतीने ते मिळून त्यांना परत हरासमेंट वगैरे करत होत्या. या कारणांनी त्यांनी सुसाईड केलेलं आहे. मग त्यालाच अनुसरून काल एक दुसरीच त्याला अनुसरून म्हणता येणार नाही पण दुसरी एक केस गेली होती, तेलंगणामधील एक केस होती. तीच BV नागरत्ना यांनी निरीक्षण काय दिलं पहा की या ज्या महिला आहेत यांनी यांनी चार्जेस लावलेले आहेत, यांच्या फॅमिलीवरती हे लावलेले आहेत की बा यांनी आमच्यासोबत हरासमेंट वगैरे केलेली आहे. पण हरासमेंटचा टाईम काय आहे, कुठं हरासमेंट केली, घरी केली, काय म्हणजे त्यांचे प्रूफ काय आहेत हे काहीच दिलं नाही. फक्त त्यांनी काय म्हटलं की माझ्यावरती डावरीबद्दल वगैरे अत्याचार होत आहे व अत्याचारामुळे 498 यानुसार यांना सजा देण्यात यावी असं त्यांनी फक्त कंप्लेंट फाईल केलेली आहे. पण त्याची इन्स्टन्सेस त्यांनी दिलेले नाहीत. यासाठी त्यांनी काय केलं पहा, ही FIR त्यांनी रद्द केलेली आहे सुप्रीम कोर्टामार्फत. मग अगदीच त्यालाच अनुसरून ह्या दोन्ही जर घटना तुम्ही एकत्रित पाहिला तर अगदीच महिलामार्फत 498A जे की डोमेस्टिक व्हायलन्स किंवा अत्याचार या संदर्भाचा जो कानून आहे त्याचा गैरवापर होत असलेला आता बेसिकली इथं दिसत आहे. मग आता अगदीच याला आपण गैरवापर होत आहे त्यामुळे याला बॅनच करा असं म्हणता येणार नाही, पण याला थोडंसं आणखीन कठीणरित्या पाहणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणू शकता. तिथे पहा, इन्स्टंट बॅन दॅट इज नॉट सोल्युशन. कोणत्याही गोष्टीचं तुम्ही बॅन डायरेक्टली म्हणू शकत नाही. आत्ताच आपण पाहिलं ना, सोशल मीडिया बॅन इज नॉट द ॲन्सर. ओके, अगदी त्याच पद्धतीने पहा 498 याचा गैरवापर होत आहे
यामुळे तुम्ही डायरेक्टली त्याला बॅन करू शकत नाही. तर यामध्ये जनजागृती वाढवणं पण गरजेचं आहे. त्यानंतर जे जजेस आहेत ना, त्यांनी निकाल देताना थोडंसं इन्स्टन्सेस पाहणं खूप गरजेचे आहेत असं तुम्ही म्हणू शकता. अन्यथा पहा याचा परिणाम काय होईल, तर पुरुषावरती दिवसेंदिवस अत्याचार वाढतील. अगदी तसंच झालेलं आहे अतुल सुभाष यांच्या केसमध्ये, ज्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला पाहण्यासाठी त्यांची पत्नी 30 लाख रुपये वगैरे तिथं रक्कम मागणी करत होत्या. ओके, मग हे अगदीच चुकीचं आहे. किंवा त्यांची फॅमिलीच्या विरोधातली जी केस आहे ती रद्द करण्यासाठी त्यांनी 3 करोडची मागणी वगैरे करत होत्या. मग हे अगदीच 498चा परिपूर्णरित्या गैरवापर चालू आहे पहा. यामुळे आपण म्हणू शकतो की थोडंसं यामध्ये कठीण नियम वगैरे लागू करणं गरजेचे आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. एक्सप्लेन्ड सिरीज आलेली आहे, याच्यामध्ये येतं पहा इम्पिचमेंट ऑफ जजेस. आता याला आपण अगदी चांगल्या पद्धतीने पाहणार आहोत. आय होप आता बॅकग्राऊंड तर सर्वांना माहितीच आहे, बरोबर. मग राज्यसभेमार्फत इम्पिचमेंटची तयारी सुरू करण्यात येत आहे पहा. व राज्यसभेमधून जर इम्पिचमेंट करायचं म्हटलं, एखाद्या जजेसला जर इम्पिच करायचं म्हटलं, तर आपल्याला काय भारतीय संविधानाचा सहारा घ्यावा लागतो. मग भारतीय संविधानामध्ये कुठे आर्टिकलमध्ये नमूद केलेलं आहे का की जजेसला तुम्ही इम्पिचमेंट वगैरे करू शकता? किंवा इम्पिचमेंट म्हणजेच पहा महाभियोग म्हणजेच एखाद्या व्यक्तीला काढून टाकणे, त्याच्या पदावरून काढून टाकण्यासाठी संसदेला पॉवर देण्यात आले आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये इम्पिचमेंट म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला आपण महाभियोग म्हणतो. मग महाभियोग जर करायचा असेल, एखाद्या व्यक्तीला पदावरून जर काढून टाकायचं असेल, तर भारतीय संविधान आपल्याला काही सांगतं का? तर अगदीच पहा, आर्टिकल 124 कशा संदर्भात आहे? सुप्रीम कोर्ट संदर्भात आहे. त्यामधील कलम 4 यानुसार काय म्हणतं पहा, एखाद्या जजेसला आपण इम्पीच करू शकतो. पण ग्राउंड कोणते आहेत? 2 ग्राउंड आहेत पहा. एक आहे प्रूव्ड मिसबिहेवियर. ओके, मिसबिहेवियर जर त्यांनी केलेलं असेल, आणि दुसरं आहे इनकॅपॅसिटी. या 2 कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो? सुप्रीम कोर्टच्या जजेस किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना अगदीच इम्पीच करू शकतो. हे झालं तुमचं कशा संदर्भात आहे? सुप्रीम कोर्ट संदर्भात आहे. मग अगदी त्याच धर्तीवर जर तुम्ही हायकोर्टामध्ये जर गेलात, तर हायकोर्टाची कलम काय आहेत? अगदीच 214 पासून चालू होतात. मग हायकोर्टामधील पहा कलम 218. ओके, कलम 218 काय सांगतं? तर जे 124 मधील 4 कलम आहे ना, तीच कंडिशन तुम्हाला कुठे हायकोर्टाच्या जजेसला पण लागू होणार आहे. ओके, आय होप समजलेलं असेल. सुप्रीम कोर्टाच्या जजेसला जर तुम्हाला हटवायचं असेल, तर तिथे काय दिलेलं आहे? कलम 124(4). आणि अगदीच त्यालाच अनुसरून कलम 218 पण काय म्हणतं की 124(4) मधील जे कंडिशन आहेत, मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी, या कंडिशननुसार तुम्ही काय करू शकता? एखाद्या जजेसला रिमूव्ह करू शकता. हायकोर्टच्या जजेसला तुम्ही रिमूव्ह करू शकता किंवा पार्लमेंट त्याला रिमूव्ह करू शकते. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल पहा, प्रोसिजर काय आहे? तर त्याच्यासाठी आपल्या भारतीय संविधानाने आपल्या भारतीय संसदेने कायदा केलेला आहे. ओके, तर प्लीज हा कायदा लक्षात ठेवा. UPSC यावरून प्रश्न विचारू शकते. जजेस एन्क्वायरी ॲक्ट 1968. जजेस एन्क्वायरी ॲक्ट 1968 हा कायदा लक्षात ठेवा. याच्यापूर्वी UPSCने पहा प्रिझन ॲक्ट वगैरे विचारलं होतं 1894चं, त्यामुळे हा प्रश्न येऊ शकेल. जजेस एन्क्वायरी ॲक्ट 1968 यानुसार इम्पिचमेंटची प्रोसिजर दिलेली आहे. मग त्या प्रोसिजरनुसार काय म्हणतात पहा, तर जर लोकसभा असेल, म्हणजे लोकसभा पहिल्यांदा जर इम्पिचमेंटची प्रोसिजर चालू करत असेल, तर तिथं 100 सदस्यांनी त्यावरती स्वाक्षरी करणं गरजेचं आहे. आणि जर हेच प्रकरण जर राज्यसभेमधून येत असेल, ओके, म्हणजे राज्यसभा पहिल्यांदा हे प्रकरण पुढे घेऊन येत असेल, तर तिथं पहिल्यांदा त्यावरती 50 सदस्यांनी स्वाक्षरी करणं मॅन्डेटरी आहे पहा. लोकसभेसाठी ते 100 व्यक्ती आहेत आणि राज्यसभेसाठी ही 50 व्यक्ती आहेत. व सर्वांना माहिती आहे राज्यसभेमध्ये सध्याला 85 खासदार तर ऑपोजिशनचे आहेतच, बरोबर. मग यानुसार हे लगेच त्याच्यावरती 50 राज्यसभा सदस्यांनी काल 35 सदस्यांनी त्यावरती स्वाक्षरी केलेली आहे. मग लवकरच ते 50 सदस्य स्वाक्षरी करतील व जे जस्टिस शेखर कुमार यादव आहेत त्यांच्या विरोधात इम्पिचमेंटची प्रोसिजर तिथं चालू होईल, बरोबर. मग हे 2 आकडेवारी तुम्हाला समजलेली असेल. त्याच्याही पुढे गेल्यानंतर एकच मिनिट याला थोडंसं क्लीन करू द्या मला. मग हे झालं स्वाक्षरी केल्यानंतर पहा, मग ही स्वाक्षरी करून त्यांनी पहिल्यांदा कुठे देतील? राज्यसभेमध्ये जर हे असेल तर अगदीच पहा त्यांचे चेअरमन, राज्यसभेचे चेअरमन, आणि जर लोकसभेमध्ये जर असेल तर स्पीकरला हे काय देतील? त्यांनी प्रोव्हाइड करतील की बाबा आम्ही इम्पिचमेंटची प्रोसिजर ह्या जजेसच्या विरोधात आणत आहोत, बरोबर. मग राज्यसभेचे चेअरमन असू द्यात किंवा लोकसभेचे स्पीकर असू द्यात, त्यांना काय करणं गरजेचं असतं? एक 3 मेंबर बॉडी बसवणं गरजेचं असतं. ओके, 3 सदस्यांची एक बॉडी बनेल. मग त्या बॉडीमध्ये त्यांचं हेड कोण करेल? तर सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा जे सुप्रीम कोर्टाचे जज हे तरी करतील. आयदर
किंवा हायकोर्टाचे चीफ जस्टिस किंवा हायकोर्टाचे एक जज यांच्यामार्फत हे काय पहा, ही 3 मेंबर्सची जी बॉडी असेल ना ती हेड करेल. ओके, जजच्या अंतर्गतच ही बॉडी हेड करणार आहे, हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. आणि याच्या अंतर्गत एक सदस्य ज्येष्ठ विधिज्ञ असतील आणि एक मेंबर असतील, असे 2 सदस्य त्यामध्ये आणि एक जस्टिस असतील. ओके, ही 3 सदस्यांची एक बॉडी चेअरमन किंवा स्पीकर यांच्यामार्फत तिथे तयार केली जाईल. मग ही बॉडी किंवा ही जी कमिटी बसेल, या कमिटीसमोर जे जज जो जज आहे ज्याच्यावरची इम्पिचमेंट आले ना, हे काय करतील, एन्क्वायरी करतील. म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो पहा, एन्क्वायरी कमिटी बसेल असं म्हणू शकता. मग ही एन्क्वायरी कमिटी संपूर्ण एन्क्वायरी वगैरे करून देईल. मग ही एन्क्वायरी झाल्यानंतर जर गिल्टी जर हे फाउंड झालेले असतील ना, तर अगदीच यांच्यावरती पुढे कारवाई केली जाते. आणि जर हे गिल्टी सापडले नाहीत तर यांचं प्रकरण इथंच बाद केलं जातं. मग आता इथून पुढे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता जर ते गिल्टी फाउंड झाली तर ओके, म्हणजे जर ते गिल्टी निघाले तर पहिल्यांदा आता आपण कुठं पाहत आहोत, हे शेखर कुमार यादवची केस कुठून चालू होणार आहे, राज्यसभेमध्ये. राज्यसभे मेंबर्सची संख्या किती पाहिजे, यांना 50 मेंबर्सची संख्या पाहिजे ज्यांनी की सही करणं गरजेचं आहे इम्पिचमेंटवरती. बरोबर. मग पहा, 50 सदस्यांनी जर हे इम्पिचमेंट वगैरे आणलं, त्यानंतर ह्यांची पहिल्यांदा राज्यसभेचे चेअरमन यांनी काय करतील, मग तर अगदीच 3 सदस्यीय एक एन्क्वायरी कमिटी बसवतील. त्या एन्क्वायरी कमिटीचे हेड कोण करेल, चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा सुप्रीम कोर्टाचे जज किंवा हायकोर्टाचे चीफ जस्टिस किंवा हायकोर्टाचे जज यांच्यामार्फत ती कमिटी हेड करेल. मग त्या कमिटीने जर एन्क्वायरीमध्ये त्यांना गिल्टी जर फाउंड केलेलं असेल तर पहा, प्रकरण परत कुठे येईल, राज्यसभाकडेच काय येईल, तर राज्यसभेने ती कमिटी बसवलेली होती ना, त्यामुळे त्या हाऊसकडे त्या कमिटीची रिपोर्ट येईल. मग राज्यसभेमध्ये आल्यानंतर राज्यसभेने ते प्रकरण किंवा तो जो मुद्दा आहे ना, कशा पद्धतीने पास केला पाहिजे पहा, 50% जास्त. ओके, 50% जास्त बहुमत असतानाचं आणि 2/3 प्रेझेंट अँड व्होटिंग अशा पद्धतीने हे स्पष्ट बहुमत तुम्ही दिलं तरच त्याला काय इम्पीच केलं जातं. पहा असं का बनवलेलं असेल तर अगदीच पहा, आपलं भारतीय संविधान एकीकडे खूप ताटर आहे आणि एकीकडे खूप लवचिक आहे. हे का म्हणतो आपण, तर याचे बेस्ट उदाहरण इथं दिसेल. पहा, जजेसला भारतीय जे न्यायव्यवस्थेमधील जजेस आहेत ना, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यासाठी आपण हे तयार केलेलं आहे. पहिल्यांदा काय पहा, जेवढ्या हाऊसची स्ट्रेंथ असेल, आता 200 जर सदस्य असतील एखाद्या हाऊसची पूर्ण स्ट्रेंथ जर म्हटलं ना, तर 101 पहिल्यांदा तिथं काय लागतील, हाऊसची मेंबरशिप. आणि त्याच्यानंतर प्रेझेंट आणि व्होटिंग म्हणजे ह्या 101च्या पेक्षा पण जास्त तिथं काय लागणार आहे, तर आपला तिथं स्पष्ट बहुमत लागेल. तेव्हाच आपण एखाद्या जजेसला महाभियोगद्वारे काय करू शकतो, तर बाजूला करू शकतो. मग अगदी म्हणजे खूप ही स्पेशल मेजॉरिटी आहे. मग एवढं झाल्यानंतरच राज्यसभेमधून हे बिल पारित होईल व हे बिल कुठं जाईल पहा, लोकसभेमध्ये जाईल. ओके, मग लोकसभेमध्ये पण तशाच पद्धतीने 50% मेंबरशिप ऑफ द हाऊस आणि त्यानंतर 2/3 प्रेझेंट अँड व्होटिंग एवढी मेजॉरिटी लोकसभेमधून पण पारित झाल्यानंतरच काय केलं जातं पहा, त्या जजेसला काढून टाकलं जातं. मग ही झाली जजेसची इम्पिचमेंटची पूर्णतः प्रोसिजर. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. आता याच्या पलीकडे जाऊन आपला परीक्षेला प्रश्न विचारला जातो की आजपर्यंत किती वेळा इम्पिचमेंटची प्रोसिजर वगैरे आपल्या संसदेमध्ये आलेली आहे. तर जवळपास 6 वेळा इम्पिचमेंट आणलेलं होतं, पण त्यापैकी 2च वेळेस गिल्टी जजेस सापडलेले होते. एक आहेत रामास्वामी आणि दुसरे आहेत सौमित्र सेन. ओके, हे 2च जजेस गिल्टी सापडलेले होते. पण पहा, त्यांच्यावरती पण पूर्णतः खटला भरण्यात आला नाही किंवा राज्यसभेने पहा, सौमित्र सेन यांच्या केसमध्ये काय झालं पहा, राज्यसभेने त्यांच्यावरती खटला भरलेला होता व राज्यसभेमधून ते बिल पारित झालेलं होतं. पण लोकसभेमध्ये जाण्याआधीच त्यांनी 1 सप्टेंबर रोजी त्यांनी काय केलं, रिझाईन केलेलं होतं. ओके, त्यामुळे इम्पिचमेंटची पूर्णतः प्रोसिजर तिथं फॉलो झाली नव्हती. त्यानंतर रामास्वामी यांच्या केसमध्ये काय झालं पहा, पहिल्यांदा बिल आलं लोकसभेमध्ये ते बिल पारित होऊ शकलं नाही. का, तर 50%पेक्षा जास्त मेजॉरिटी आणि 2/3 प्रेझेंट अँड व्होटिंग ह्या कारणांमुळे लोकसभेमध्ये ते बिल पारित होऊ शकलं नाही. पण त्यांनी 1968च्या जजेस इन्क्वायरी ॲक्टनुसार ते काय झाले होते पहा, गिल्टी सापडलेले होते. कोण, रामास्वामी. मग लगेच दुसऱ्या वर्षी त्यांचं टेन्युरच म्हणजे संपलं. त्यामुळे याबद्दल कोणी चर्चा पुन्हा केलेलीच नाही. तर ह्या 2 केसमध्ये जजेस गिल्टी सापडलेले होते, पण त्यांच्यावरती इम्पिचमेंट होऊ शकलं नाही परिपूर्णरित्या, कारण ते स्वतः रिझाईन किंवा रिटायर झाले होते. बाकीचे जे 4 केसेस आहेत ना, त्या 4 केसेसमध्ये झालं काय पहा, लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये तरी मेजॉरिटी नसल्या कारणाने किंवा जे चेअरमन आहेत त्यांनी त्याला प्रत्युत्तर वगैरे दिलं नाही, या कारणाने ते जजेस वगैरे वाचलेले आहेत असं तुम्ही म्हणू शकता. आता सर्वात निळसं केस कोणती असेल तर जस्टिस दीपक मिश्रा, सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया दीपक मिश्रा यांच्या विरोधात 2018मध्ये एक इन्स्टन्स आलेला होता. परंतु व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती त्यावेळेचे होते किंवा जे राज्यसभा आहे आपली त्याचे चेअरमन होते, त्यांनी ते
इम्पिचमेंट वगैरे प्रोसिजर फॉलो केलं नाही किंवा त्यांनी त्या इम्पिचमेंटची जी प्रोसिजर आहे त्याला डायरेक्टली रिजेक्ट केलं होतं. या कारणाने त्यांच्यावरती इम्पिचमेंट होऊ शकलं नाही. ओके, तर 6 वेळा आपल्या भारतीय संसदेमध्ये इम्पिचमेंट फॉलो केलं गेलेलं आहे, पण 2च वेळा त्यामध्ये काय झालं पहा, गिल्टी झालेलं आहेत. तरी देखील इम्पिचमेंटची प्रोसिजर आजपर्यंत एकाही जजेसला लागू झालेली नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आय होप हे संपूर्ण पॉईंट्स अगदी योग्यरित्या तुम्हाला समजलेले असतील. ओके, यावरून प्रश्न विचारण्याचे अगदीच भरपूर चान्सेस आहेत, त्यामुळे प्लीज जेवढं मी पॉईंट दिलेले आहेत तेवढं परत एकदा तुम्ही रिवाईज करा. एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक किंवा रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामधून हे संपूर्ण पॉईंट्स तुम्ही एकदा वाचून घ्या. याबद्दल काही जर समजलं नसेल किंवा काही शंका किंवा सजेशन असतील तर मला नक्की विचारू शकता. आता आपण इथं थांबूयात. धन्यवाद.